आम्ही हक्काने आपल्याकडे मागतो आणि आपण त्याच्यामध्ये जरूर तोडगा काढावा साहेब. आणि या म्हणजे 4 ते 5 लाख मेल नर्सेस जे याच्यात होतात साहेब, त्यांच्या सगळ्या भविष्याचा हा प्रश्न आहे की तेवढा जिव्हाळी करून मार्गी लावा साहेब, एवढी विनंती आहे. आणि आपल्या शिष्टमंडळाने त्यांनी वेळ दिला आणि इथं आले मी सचिन शिंदे आहे आणि मी शंकर दुर्गादास आधीच मीच आहे. आजचा 5वा दिवस आहे. त्याला आम्हाला ऍडमिट करायचं होतं पण त्याची नाही घेतली आणि हा एवढेबल होता, त्याला जबरदस्ती घेऊन गेले आणि आपण दखल द्यावी. आपल्याकडे पालकमंत्री म्हणून तो अधिकार इथला आहे. हा 80-20 जरी नसला तरी तो तुम्ही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा. आणि कालचा जो प्रकार झाला दडपशाही पुन्हा करू नका साहेब, आमच्यावर अशी विनंती आहे आपल्याला. आणि विद्यार्थी आहे आता हे चौथे उपोषण बसलेलं आणि त्यांचा 5वा दिवस आहे आणि हे पहिल्यांचा पहिला दिवस आहे. 2 शब्द आपल्याकडून बोलावे. उपस्थित सर्व उपोषण करते 15 ऑगस्टच्या पूर्वी मला वाटतं सर्व शिष्टमंडळ माझ्याकडे आलं होतं. आणखी 20चा जो काही हा डिफरन्स आहे त्या संदर्भात त्यांनी मला निवेदन दिलं होतं. आम्हाला आमच्या हक्काचं द्या आणि पात्रतेनुसार द्या. आम्ही आमच्या गुणवत्तेच्या आधारे हे सर्व मागतोय असं त्यांचं सर्वांचं मत होतं. त्याने ज्या गोष्टी मला सांगितल्या त्यामध्ये मुंबईला जे काय उपोषण किंवा आंदोलन झालं त्याच्यानंतर फक्त सेक्युरिटीची भेट झाली. सेक्युरिटीने त्यांना काहीतरी उडवणीची उत्तर दिली असं त्यांचं म्हणणं आहे. हा जो निर्णय असेल, एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर त्याला सेक्रेटरी हा जबाबदार नसतो, तर त्याला एक शासन म्हणून जे राज्यकर्ते असतात त्यांनी निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे खालच्या पातळीवर होतं. म्हणून मी त्यांना सुद्धा सांगितलं की तुमचं हे जे आंदोलन आहे हे या जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, ते महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे आंदोलन चालू आहे. आणि या आंदोलनाचा खऱ्या अर्थानं पाठपुरावा करायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांपर्यंत हे विषय जाऊनच होईल याबद्दल शंका नाही. आता मी जरी असलो, पालकमंत्री जरी असलो, याच्यात काय निर्णय घेणार आहे तर निर्णय घेण्याचा अधिकार मला काही नाही. मी माझं फक्त तुमचं निवेदन पोचतो म्हणून मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी मी यांना आजच आता सांगितलं की उद्या तुम्ही 1-2-5 लोक या मुख्यमंत्री साहेब उद्या शहरामध्ये आणायचे आहेत, त्यांना निवेदन देऊ. मंगळवारी आमची जी काही कॅबिनेटची बैठक असते त्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा करता येईल. चर्चा केल्यानंतर जे खात्याचे मंत्री आहेत हसन मुश्रीफ साहेब, त्यांची भूमिका काय व त्याच्या अनुसार सरकारची भूमिका आहे काय, हे सर्व मंगळवारी तुम्हाला आपल्याला क्लिअर करता येईल. आणि शक्य झालं माझ्या लेवलला त्यांना सुद्धा सांगितलं की तिथं जर मुंबईमध्ये तुमचं जे काही उपोषण करतायत त्याच्यातलं जर शिष्टमंडळ असेल तर त्याला मी हसन मुश्रीफ साहेबांनी जे संबंधित खात्याशी जे अधिकार त्यांच्याकडे आहे त्यांच्याशी तुमची एक बैठक घालून देतो. ते बैठक घालून देण्याचं काम निश्चित मी करू शकतो. म्हणून उद्या मला वाटतं तू उद्या येऊन एक निवेदन आपण सीएम कडे देऊ आणि मंगळवारी या संदर्भामध्ये सुद्धा हसन मुश्रीफ साहेबांच्या चेंबरला एक बैठक आयोजित करू. आजच्या घडीला मी तुम्हाला कोणतंही आश्वासन देऊ शकत नाही, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं सहकार्य निश्चित करेल, एवढं तुम्हाला ग्वाही या ठिकाणी देतो. धन्यवाद. आज शिष्टमंडळ गेलं होतं जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये आणि पालकमंत्र्यांनी तुमच्याशी चर्चा केलेली आहे. नेमकं प्रकरण काय थोडं सविस्तर सांगा. आम्ही मेल नर्सेस महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेच्या विरोधात नवीन सेवा प्रवेश नियमावली DMER या 80-20 म्हणजे 80% स्टाफ नर्सेसच्या भरतीमध्ये मुलींना जागा आणि 20% मुलांना जागा या संविधान विरोधी भेदभावाविरोधी अधिसूचना रद्द करावी याच्यासाठी 1.5 महिन्यापासून लढत आहे. आमचे 3 उपोषण दिनांक 18 ऑगस्ट पासून
आमचे दुर्गादास शिंदे, सचिन खंदारे आणि शंकर नाईक नवरे हे उपोषणाला बसलेले आहेत. आजचा 5वा दिवस आहे. अजून उपोषणकर्त्यांची संख्या वाढत आहे. आमरण उपोषण चालू होतं. आज आम्हाला पालकमंत्री इथे आलेले होते. आम्ही त्यांच्या भेटीची भेट द्या आम्हाला म्हणून त्यांना आम्ही बोललो. तर त्यांनी आम्हाला मध्ये बोलवलं. सविस्तर मध्ये त्यांनी मुद्दे काय आहेत, मी याच्या आधीही आमच्या शिष्टमंडळ त्यांना 15 ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालय इथे भेटलं होतं. त्यांना सांगितलं होतं की सर आमची सचिवांसोबत बैठक झालेली आहे. हसन मुश्रीफ जे खात्याचे मंत्री आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री, त्यांना हा मुद्दा माहिती आहे. सगळ्यांना हे गोष्टी माहिती आहेत, पण त्याच्यावर तोडगा निघत नाहीये. सरकार म्हणते प्रशासनाने केलाय आणि प्रशासन म्हणते सरकारने केलाय. याला कुठलाही वैज्ञानिक दृष्टिकोन, अहवाल काहीच नाही. हे त्यांना आम्ही पटवून दिलं. आज 5वा दिवस आहे तुमचा या विषयावर उपोषणाचा. रात्री नेमकं काय घडलं तुमच्यासोबत? काल रात्री अत्यंत धक्कादायक प्रकार या उपोषण स्थळी झाला. आमचा कार्यकर्ता दुर्गादास शिंदे हा त्याची तब्येत दुसऱ्या दिवशीपासून उपोषणाच्या खालावत होती सातत्याने. काल त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक झाली. मी संध्याकाळी 4 वाजेपासून सर्व पोलीस यंत्रणेला जे आम्हाला अलर्ट केलेले आहेत त्यांना सांगत होतो की साहेब आम्हाला ॲम्ब्युलन्स पाठवा, आम्हाला त्याला ऍडमिट करायची गरज पडत आहे. तर सगळे पोलीस प्रशासन कोणी उपलब्ध झालं नाही. रात्री 8 वाजता आम्ही 108 वर कॉल करून ॲम्ब्युलन्स आम्ही मागवली आणि त्याला घेऊन गेलो. ते झालं असताना पोलिसांनी कुठेतरी त्यांच्यावर दबाव आला, काहीतरी ऍडमिट करायच्या नावाखाली शंकर नाईक नवरे हा माझ्या उजव्या बाजूला आपण बघू शकतो, हा कार्यकर्ता टॉलरेट करण्यास इच्छुक होता आणि तो पुढे जाऊ हे आंदोलन उपोषण पुढे बळाचा वापर केला आणि जबरदस्ती ते इथे घेऊन गाडीत कोंबून त्यांनी घाटीमध्ये घेऊन आले. मी घाटीमध्ये होतो. आमच्या कार्यकर्त्यांनी घाटीमध्ये पोलिसांना प्रश्न विचारला की ते म्हणाले, मी म्हणलं साहेब यांना काय इथं आणलंय शंकरला? तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्याची तब्येत बरी नाही. म्हणलं ते तब्येत बरी आहे हे पोलीस नाही ठरवू शकत. पोलीस हे काही डॉक्टर नाही आहेत. पोलिसांकडे प्रमाणपत्र कोणते डॉक्टरचं? पोलिसांचं काम करावं. डॉक्टरचं पथक नव्हतं सोबत. पोलिसांनी त्यांच्या व्हॅनमध्ये नेलं आणि दमदाटी करून त्याला ऍडमिट केलं. पण मी या तिघांना सलाम करतो. दुर्गादास शिंदे, शंकर नाईक नवरे कुठल्याही उपचाराविना घाटीमध्ये रात्री पडून राहिले. त्यांनी लेखी दिलं आणि आज पुन्हा उपोषण स्थळी आलेत आणि हे आंदोलन पुढे कंटिन्यू राहणार आहे. आमचं उपोषण कंटिन्यू राहील. पालकमंत्र्यांनी उद्या सीएम देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या शहरात आहेत, त्यांची भेट घालून देऊ इतकं आश्वासन दिलेलं आहे. त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे पोलिसांमार्फत. आम्ही सीएमला पण उद्या हेच मुद्दे सांगणार आहोत. थँक्यू.